तर आज आपण पाहतोय हरळी बुद्रुक या गावामध्ये आलेलो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत जिल्हा परिषदेसाठी जे उभे राहिलेले आहेत ते अमरदादा चव्हाण, त्यानंतर आपण पाहतोय महागाव गणातून जे उभारलेले ते डॉक्टर प्रतिभा चव्हाण उभारलेले ते त्यांचा प्रचार दौरा हा चालू आहे। हरळी बुद्रुक गावामध्ये आलेलो आहोत तर आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत। काय अमरदादा सांगताय, गेल्या 2-4 दिवसापासून जोरदार प्रचाराचा धडाका लावलेला आहे तुम्ही? प्रत्येकाच्या उमऱ्यापर्यंत जाऊन प्रत्येक मतदाराला विनंती करणे की आम्ही येणाऱ्या 5 वर्षात काय काम करणार, आमचा दृष्टिकोन काय आहे हे विचार सांगण्यासाठी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम केलंय। मतदारसंघात आज फिरत असताना लक्षात येत असतंय की कुठल्या गल्लीचा रस्ता बाद झालाय, कुठल्या गल्लीतलं गटर बाद झालंय, काय काय अडी अडचणी असतात ते ज्या दिवशी त्याच्या घरापर्यंत पोहोचणार त्याच दिवशी आम्हाला कळत असतंय। आम्ही ठरवलेलं आहे की आमच्या मतदारसंघातल्या 16 गावातल्या प्रत्येक घराच्या उमऱ्यापर्यंत पाय लावणार आणि त्या माणसाचा आशीर्वाद घेणार, हीच आमची येणाऱ्या 8-10 दिवसाची रणनीती असेल। लोक काय समस्या सांगतात का आणि काय समस्या आहेत त्या जाणून घेऊन तुम्हाला तो सोडवण्याचा कसा पद्धतीने प्रयत्न राहील आपला? 100% ह्याच्या अगोदर सुद्धा ज्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचं काम केलेलंच आहे। त्याच्यामुळं आमच्यावर जनतेचा विश्वास आहे। आज लोकांना माहिती आहे की रात्री 12 वाजता जरी कॉल केला तरी आम्ही त्यांच्या कामाला हजर होतोय। त्याच्यामुळं जी माणसं आम्हाला कुणाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भेटत होती, जो कार्यकर्त्याच्या माध्यमातून भेटला नाही तो आज त्याच्या दारात गेल्यानंतर माणूस भेटलाय। आम्ही त्याच्या समस्या सोडवणं हे आमचं कर्तव्य समजतोय। आमच्या बरोबर डॉक्टर चव्हाण मॅडम आहेत। ज्यावेळी आम्ही चव्हाण मॅडम आणि आम्ही त्यांच्या दारात जातोय, चव्हाण कुटुंबानं त्यांच्या गेल्या 20-25 वर्षाच्या कालखंडात जी सेवा केलेली आहे ती मला ह्या 4 दिवसाच्या कालखंडात दिसून आली। प्रत्येक गावातली माता भगिनी, प्रत्येक गावातला माणूस कोणतरी म्हणतंय की साहेब तुमच्याकडे माझं पोरग शाळेला होतं आणि माझ्याकडे पैसे नव्हते, त्या दिवशी मी तुम्हाला विनंती केली आणि तुम्ही माझ्या पोरग्याची फी माफ केला, तेच पोरगा आज साहेब बाहेरच्या देशात नोकरीला जात आहे। मगाशीच मला वाटतंय युगांडामध्ये नोकरीला जाणारा एक मुलगा गाठ पडला आणि त्याच्या आईनं सांगितलं की साहेब माझ्याकडे ज्या दिवशी परिस्थिती नव्हती आणि फी भरायला पैसे नव्हते, त्यांनी सांगितलं की मी दारिद्र्य कुटुंबात जगतोय आणि माझं दारिद्र्य कुठं संपलं तर तुमच्या शाळेत माझं पोरग गेलं आणि तिथे शाळा शिकून ते युगांडाला गेलं म्हणून माझं दारिद्र्य संपलं। मला वाटतंय मतदारांना दुसरी कुठलीही आमिष दाखवायची गरज लागणार नाही, मतदारांना इतर कुठल्या गोष्टी सांगायच्या गरज नाही। मी रात्री 12ला कॉल केला तर जागा होतोय आणि ज्यांनी 25 वर्षे शिक्षण आणि आरोग्याच्या माध्यमातून सेवा केली आहे त्यामुळं माझा आत्मविश्वास सांगतोय की जनता आमच्या पाठीशी राहील। हा नक्की मी दावा म्हणण्यापेक्षा समोरच्या लोकांची जो प्रतिसाद आहे त्याच्यावरून आम्हाला नक्की ठळक दिसून येत आहे। अमरदादांना 12 वाजता बोलवा, अमरदादा हजर राहतील आणि आरोग्य क्षेत्रामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये चव्हाण कुटुंबियांचं काम हे खूप मोठं आहे। काय सांगाल सर, तुमच्या घरातील पहिल्यांदाच उमेदवारी आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? पहिला भिंगरी लागून तुम्ही या मतदारसंघात फिरताना दिसताय। आपले जिल्ह्याचे नेते आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली नंदाताई, माजी आमदार साहेब राजेश पाटील साहेब, तसेच मी ह्या मतदारसंघासाठी एवढंच सांगेन की आमच्या प्रकाशभाईंचं नियोजन, अमरदादांचं काम आणि मॅडमांचं ज्ञान म्हणजेच ह्या मतदारसंघाचा विकास, मी एवढंच सांगतो। आणि खरंच आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि ह्या जनतेला जो मिळालेला प्रतिसाद बघून आम्ही नक्की पुढच्या काळामध्ये यांना न्याय द्यायचं काम करू। आज या मतदारसंघात काम करत असताना भाई पत्ताड्यांचं मगाशी माझ्याकडनं नाव राहून गेलं। मला वाटतंय भाई पत्ताड्यांचे आणि आमचे जुने घरगुती संबंध आहेत, पण भाई पत्ताडे 25-30 वर्षात एवढं कधीच राबायला नव्हते, तेवढे आमच्या दोघांच्यासाठी राबा लागल्यात। त्याच्यामुळं हा जर विचारात घेतला, भाईला आम्हाला फोन करायला लागत होता, आज आम्हाला भाई 5:30ला उठवायला लागले आज सकाळी। त्याच्यामुळं ही काय जी आमचं मिलन किंवा ही जनतेचा पाठिंबा आणि हे सगळं जर बघितलं, मी दुसरी एक गोष्ट आवर्जून सांगतो, माझे चुलते आदरणीय प्रकाशरावजी चव्हाण साहेब त्यांनी सुद्धा आम्हाला मनापासून सांगितलेलं आहे की मी आता सगळीच एकीकडे कुटुंब एकत्रित व्हायल्यात आणि माझंही कुटुंब एकत्रित करण्यासाठी मी माझ्या कुठेतरी वडलोपार्जित नक्की आमच्या आजीची किंवा आजोबांची पुण्याई असेल, आज 15-20 वर्षानंतर आम्ही एकत्रित यायला लागलोय हे कारण आहे। पण ज्यावेळी आमचे
चुलते सुद्धा या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. त्यांनी सुद्धा लोकांची सेवा केलेली आहे. कुटुंबाचा वसा आणि वारसा टिकवणं ही जी जबाबदारी या सगळ्या लोकांनी टाकत आहेत, ह्या जबाबदारीला मॅडम आणि मी नक्की सांगतो रात्रीचा दिवस करणार, पण या जनतेचा विश्वास कुठेही तडा जाऊ देणार नाही. एवढं काम करण्याची आमची जबाबदारी आहे. चव्हाण साहेबांनी तुम्ही एकत्रित झाला? हो, झालेलं आहे. झालेला आहे. 2 दिवसात उद्या परवा दिवशीपर्यंत जाहीर करून टाकतील. म्हणजे झालेलं आहे फायनल. आम्ही डिजिटल वरती चव्हाण साहेबांचा फोटो टाकलाय. जाहीर झाल्याशिवाय कोण फोटो टाकू देत नसतंय. त्याच्यामुळं अंतर मनातून चव्हाण साहेब आहेत. आज जे तुमच्या प्रचारात उतरणार? हो, उद्या परवा दिवशी उतरतील. तर गावात देवाचा दिन कार्यक्रम चालू असल्यामुळे त्याच्यात आहेत. 2 दिवसानंतर संपूर्ण कुटुंब आमचं प्रचारात उतरणार आहे. काय वाटते, जनता सोबत होती, आता काका सोबत असणार आहेत? सगळ्यात मोठं समाधान आहे. भाऊबंदकीच्या लढाईत कशाला जीवन बर्बाद करून घ्यायचं. चांगली गोष्ट झाली. या उरलेलं जीवन दोघांनी मिळून जनतेची सेवाच करायची आहे आणि ती करत राहू. राज्यात झालं ते चन्नकुपीत झालेलं आहे. दोन्ही चव्हाण एकत्रित झालेले आहेत. लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत. खूप चांगलं काम हे तुमच्या हातून झालेलं आहे. जनता सहकार्य करायला वाटते आणि तुम्ही त्यांना कशा पद्धतीने सहकार्य कराल? जो आजचा रिस्पॉन्स जो आहे तो अतिशय चांगला या हरळी गावातून मिळत आहे. प्रत्येक घर टू घर आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तर प्रत्येक ठिकाणी जात असताना आमचे विद्यार्थी असू देत किंवा ज्या ठिकाणी जे पेशंट होते, मॅडमचे असू देत, आमचे पेशंट असू देत, तर प्रत्येक पेशंटचे एक वेगळा त्याने आम्हाला या ठिकाणी सहवास लाभला. प्रत्येक पेशंट असू दे किंवा विद्यार्थी असू देत, ते म्हणते की तुमच्यामुळे आज आमचं घर उभा राहिलेलं आहे आणि तुमचं सहकार्य खूप मोठं आहे. तर इथून पुढे सुद्धा आम्ही असं ठरवलेलं आहे की संस्थेच्या माध्यमातून असू दे किंवा हॉस्पिटलच्या माध्यमातून सुद्धा अजून सेवा या ठिकाणी देणार आहोत. तसेच या ठिकाणी सत्ता मिळाल्यानंतर या खेड्यांचा कायलापलट करण्याचा मॅडमनी निर्णय घेतला आहे. प्रत्येक स्त्रीला चांगलं आरोग्य मिळावं, प्रत्येक खेडी सुधारावी. त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असू दे, शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे. मी स्वतः शेतीत काम केलेलं आहे, त्यामुळे मला शेतकऱ्यांचं दुःख माहिती आहे आणि त्या माध्यमातून मी या मतदारसंघामध्ये पुढचा कार्य करण्याचं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. दवाखान्याच्या माध्यमातून आणि पॅरामेडिकल कॉलेज व संत गजानन महाराज हॉस्पिटलच्या माध्यमातून महात्मा फुले योजना असेल, सरकारी योजना असतील, पॅरामेडिकल मधनं बाहेर पडलेले 50 पेक्षा जास्त विद्यार्थी या हळ्ळीमधून बाहेर पडलेले आहेत. डॉक्टर प्रतिभा मॅडम आणि अमरदादांनी घोषणा केल्याप्रमाणे नजीकच्या 5 वर्षामध्ये संत गजानन महाराज संस्थेचं आणि हॉस्पिटलचं एक सब सेंटर आपण हरळी गावामध्ये सुरू करतोय आणि पुढच्या 5 वर्षामध्ये कमीत कमी 100 मुलांना पॅरामेडिकल कॉलेज असेल किंवा संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुपचे बाकीचे कॉलेज असतील, यामधून कमीत कमी 100 घरं आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये उभा करण्याचा प्रयत्न करतोय. रोजगारक्षम कॉलेज हे संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुपमधून हरळी गावामधले पुढचे 100 विद्यार्थी आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो. 100 विद्यार्थ्यांना किंवा युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे असं बोलताय का? 100 विद्यार्थी जे संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मधून पुढच्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी आपण घेणार आहे. या विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिल्यानंतर त्यांना ते ज्या हॉस्पिटलला किंवा ज्या सेक्टरमध्ये काम करणार आहेत त्यांचं रोजगार हॉस्पिटल मार्फत किंवा पॅरामेडिकल कॉलेज मार्फत आम्ही त्यांना पुरवणार आहे. सगळ्यात मोठी ब्रेकिंग जर न्यूज काय असेल तर दोन्ही चव्हाण कुटुंब जे आहेत हे एकत्रित झालेले आहेत. माजी जिल्हा परिषदेचे सदस्य, या कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाशराव चव्हाण आणि अमर चव्हाण हे त्यांच्यासाठी बेरजेचं असणार आहे. आणि आज या हरळीच्या प्रचार दरम्यान अमर चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की ते देखील प्रचारात उतरतेने आपला विजय देखील निश्चित होईल. गडिंग्लजहून लाईव्ह ट्रीमसाठी नितीन मोरे.